नागपुर के लकड़गंज थाना क्षेत्र में दिन दहाड़े चोरी की कोशिश पुलिस प्रशासन और स्थानीय लोगों की सतर्कता से नाकाम हो गई। बंद घर का ताला तोड़कर सोने चांदी के आभूषण चुराने के बाद भाग रहे आरोपी को स्थानिकों ने पीछा कर रंगे हाथों पकड़ लिया और पुलिस के हवाले कर दिया। मामला डोकेबुआ मठ रोड मसूरकर चौक का है। शिकायत के अनुसार घर में कोई मौजूद नहीं था, तभी आरोपी ने ताला तोड़कर वारदात को अंजाम दिया। हालांकि भागने के दौरान स्थानीय लोगों ने उसे दबोच लिया। पुलिस जांच में आरोपी की पहचान गुजरात के भरूच निवासी परेश सुरेश भाई सोनी के रूप में हुई है। उसे कब्जे से करीब 4 ग्राम सोने की छड़, चांदी का एक जोड़ा और कुल लगभग 63,000 रुपए का मूल्य का चोरी का सामान बरामद किया गया है। काल पोलीस स्टेशन लकड़गंज दिनांक 21/7/2026 रोजी फिर्यादी रत्नमाला नारायण उमरेडकर वय 56 वर्ष इतवारी मासुरगड चौक राहणार यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली की त्यांच्या घरी घरफोडी झाली। तशीच जशी माहिती दिली तसाच आमचे बीट मार्शल त्या एरियामध्येच होते। त्या एरियामध्ये कुटुंबाच्या मदतीने आम्ही आरोपी पकडला। त्या आरोपीकडे ज्या सोन्याच्या वस्तू आणि चांदी असा मौल्यवान माल गेलेला होता तो आम्ही सर्व त्यामध्ये रिकवर केलेला आहे। यामध्ये आरोपी जो आहे तो परेश सुरेश सोनी हा गुजरातमधील आहे आणि तो नागपुरात आलेला आहे। त्याला आम्ही अटक केलेली आहे। त्याचा क्राइम रेकॉर्ड घेतला असता गुजरात या ठिकाणी त्याचे भरपूर चोरीचे आणि घरफोडीचे गुन्हे दिसून आलेले आहेत। सध्या आरोपी PCR मध्ये आहे आणि यामध्ये आरोपी यावर तेथील पोलीस स्टेशनमध्ये अजून काय कारवाई आहे ही माहिती घेऊन यामध्ये आम्ही तपास करत आहोत आणि यामध्ये घरफोडीच्या गुन्ह्यात 100% रिकव्हरी झालेली आहे। हे यामध्ये आरोपी पकडण्यासाठी बीट मार्शलची चांगली मदत झाली। बीट मार्शल यांनी यामध्ये आरोपी पकडलेला आहे आणि तसेच तेथील कुटुंबाच्या मदतीने सुद्धा आरोपी तत्काळ मिळालेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 3 आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त लकड़गंज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। लकड़गंज पुलिस ने आरोपी के खिलाफ BNS की संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की गहन जांच शुरू कर दी है।